नमस्कार मैत्रिणींनो. कोमल क्रिएशन या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण रेडीमेड गाऊनची जी शोल्डर आणि बाहीची उंची कशी कमी करायची ते पाहणार आहोत. तर खूप सारे रेडीमेड गाऊन असतात ज्यांची शोल्डर प्रमाणापेक्षा जास्त मोठी असते आणि स्लीव्हजही त्याच्या मोठ्या असतात. त्यामुळे तो गाऊन घातल्यानंतर एकदम गबाळासारखा दिसतो. तर तो गाऊन घातल्यानंतर अगदी छान दिसावा यासाठी आपण शोल्डर शोल्डर कशी कमी करायची आणि स्लीवची उंची देखील कशी कमी करायची हे या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर ह्या गाऊनची तुम्ही शोल्डर बघू शकता. ही शोल्डर इतकी मोठी आहे आणि स्लीवची उंची ही खूप मोठी आहे. तर ही स्लीवची उंची कशी कमी करायची आणि शोल्डर देखील कसं कमी करायचं हे आपण आज या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर गाऊन जर आपण घातला न कमी करता शोल्डर तर हा असा काही बसतो. त्याच्यामुळं काय होतं तर ही जे गाऊनची शोल्डर आहे ती एकदम अशी खाली येते आणि त्याच्यामुळे हा जोड एकदम खाली दिसतो आणि गाऊनचं एकदम फिनिशिंग बिघडून गेलेलं दिसतं आणि तो घातल्यानंतरही एकदम भंगार किंवा घाण म्हणता येईल दिसतो. तर तो अगदी त्याची शोल्डर कमी करून, त्याची स्लीव्हज कमी करून, त्याची फिटिंग करून तो अगदी प्रोफेशनल लूक आपण ह्या गाऊनला कसा द्यायचा ते आपण पाहणार आहोत. तर चला व्हिडिओला सुरुवात करूया. तर इथे बघा मी फिटिंग न करता गाऊन घातलेला आहे आणि तो किती गबाळ्यासारखा दिसतो हे व्हिडिओ तुम्हाला दिसत असेल. शोल्डर मोठी असल्यामुळे शोल्डर पूर्ण खाली येत आहे आणि त्याच्यामुळे स्लीवची उंची देखील जास्त वाटत आहे. तर हे स्लीवची उंची कमी करण्यासाठी आणि शोल्डर कमी करण्यासाठी काय करायचं तर पूर्ण शोल्डर मोजून घ्यायचं. तुम्हाला जेवढं शोल्डर पाहिजे आहे आणि प्लस शिलाई मार्जिन धरून तेवढं शोल्डरला मार्क करून घ्यायचं आणि उरलेलं शोल्डर कट करून टाकायचं. आता इथे तुम्ही स्लीव्ज उसवून देखील घेऊ शकतात, पण असं केल्याने वेळ वाचतो. त्याच्यामुळे इथं मी स्लीव्ज पूर्ण कट करून घेतल्या आणि कट केल्यानंतर जेवढं कापड त्याला राहिलेलं होतं ते कापड उसवून मी बाजूला काढून टाकलं आणि स्लीव्जला आकार देऊन स्लीव्ज कट करून घेतली. अशा प्रकारे व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे दोन्ही बाजूच्या स्लीव्ज तुम्ही कट करून घ्यायच्या आहेत. पण स्लीव्ज कट करताना एक लक्षात ठेवायचं, जर कस्टमरची साईज एक्सेल असेल तर मग मात्र स्लीव्ज वरून कट न करता खालील बाजूनी दुमडून त्याची उंची कमी करायची आहे, जेणेकरून स्लीव्ज जोडताना तुम्हाला कमी पडणार नाही. आणि जर अशा प्रकारे मी दाखवल्याप्रमाणे तुम्ही कट केलं आणि कस्टमरची साईज जर एक्सेल असेल तर ती स्लीव्ज नक्कीच कमी पडते आणि मग मुंड्यात कस्टमरला गाऊन टाईट होऊ शकतो. त्याच्यामुळं हे लक्षात ठेवा की जर मीडियम साईज असेल तर मी दाखवल्याप्रमाणे स्लीव्ज कट करू शकता, परंतु जर कस्टमरची साईज मोठी असेल तर मात्र स्लीव्ज कमी करताना खालच्या साईडने नक्की दुमडून घ्या आणि व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे स्लीव्जला असा आकार देऊन स्लीव्ज कट करून घ्या. आणि स्लीव्ज जोडताना मात्र मध्यभागी नॉच देऊन मगच स्लीव्ज दोन्ही साईडला जोडून घ्यायची आहे, जेणेकरून एका साईडला कमी आणि एका साईडला जास्त होता कामा नये. स्लीव्ज अशा प्रकारे कट करून घ्यायच्या आणि त्यानंतर स्लीव्ज जोडताना आपण स्लीव्ज कट केलेल्या होत्या त्याच्यामुळे त्याची शोल्डरच्या टिपा उसवलेल्या असतात, तर त्या टिपा मारून घ्यायच्या. डबल टिप इथे मी मारून घेतली आहे, जेणेकरून नंतर शोल्डरची टिप उसवू नये यासाठी. आणि त्यानंतर स्लीव्जला दुमडून मध्यभागी मी नॉच देऊन घेतला आहे. व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे तुम्हीही तशा प्रकारे नॉच देऊन घ्यायचा आहे. त्यानंतर स्लीव्ज मध्यभागापासून जोडायला सुरुवात करायची, जेणेकरून स्लीव्ज एका साईडला कमी आणि एका साईडला जास्त होता कामा नये. आणि स्लीव्ज जोडताना तुम्ही डबल टिप देऊन घ्यायची, जेणेकरून नंतर स्लीव्ज उसवल्या जाऊ नये. आणि इथे बघा मी स्लीव्ज जोडली तेव्हा मला स्लीव्ज कमी पडलेली होती, पण माझी साईज मीडियम असल्यामुळे ती मला पुरून जाते. जर हे नक्की लक्षात ठेवा, मी परत सांगते की एक्सेल साईज असेल तर मात्र स्लीव्ज वरून कमी न करता फक्त खालून दुमडा, जेणेकरून ती मुंड्यात कमी पडू नये. अशा प्रकारे दोन्ही बाजूच्या स्लीव्ज जोडून झाल्यानंतर गाऊनला फिटिंगचे मापे टाकून घ्यायची. आता इथे तुमचा जेवढा दंडगेर आहे त्याच्यापेक्षा 1 इंच लुजिंग ठेवायचं. गाऊन जरा लूज असलेला चांगला दिसतो, जास्त फिट्ट गाऊनही चांगला दिसत नाही. त्यानंतर तुमच्या छातीचं जेवढं माप आहे त्याच्यापेक्षा दोन्ही साईडला 1 ते 1.5 इंच एक्स्ट्रा घ्यायचं आणि
तिथे मार्क करून घ्यायचं. आता इथे मी 2.5 इंच ह्या साईडनी 2.5 इंच पलीकडल्या साईडनी मार्क करून घेतलं. माझ्याकडून व्हिडिओ नीट शूट झालेला नाही, पण तुम्ही समजून घ्या. एका साईडची मी इथं मार्किंग केलेली आहे. आता इथे माझ्या गाऊनला पॉकेट होतं, त्याच्यामुळं वरतीपर्यंतच फक्त मी 2.5 इंचांनी मार्क करून तेवढीच टीप मारून घेतली आणि त्यानंतर सरळ बाजूने इथं मी टीप मारून घेतलेली आहे. तुम्ही व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे अशी टीप मारू शकता, जेणेकरून तुमचं पॉकेटवर टीप बसली जाणार नाही आणि पॉकेटही बंद होणार नाही. अशा प्रकारे दोन्ही बाजूला गाऊनच्या टिपा मारून घ्यायच्या आणि त्यानंतर उरलेलं कापड कट करून साईडने अजून एक टीप द्यायची, जेणेकरून दोरे निघणार नाहीत. आणि तुम्ही बघू शकता फिटिंग केल्यानंतर मी गाऊन घातलेला आहे आणि तो असा काही दिसत आहे. शोल्डरही जागेवर आहेत आणि फिटिंगही एकदम प्रॉपर आलेली आहे. व्हिडिओ कसा वाटलाय नक्की कमेंट करून सांगा.